मतीच्या ज्या खरं तर सुनेत्रा पवार आहेत, ज्या विजयाच्या दिशेनं म्हणजे त्यांच्याच बाजूने निकाल लागणार आहे हे स्पष्ट असलं तरी त्यांनी आता सोशल मीडियावरती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रतिक्रिया देताना त्यांनी अजितदादांची आठवण काढली आहे. तर त्या अजितदादांच्या आठवणीत काय म्हणतायत आपण ते मी वाचून दाखवते आपल्याला, की आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही तर ही तर फक्त सुरुवात आहे निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार या विजयी होणार हे स्पष्ट असलं तरी त्यांनी जो आपल्या कार्यकर्त्यांना केलेला आवाहन आहे ते सुद्धा महत्वाचं आहे की संयम राखा आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करा. कारण कार्यकर्त्यांमधला उत्साह जरी असला तरी सुनेत्रा पवारांसाठी असलेला जो एक मोठा लॉस आहे आणि जो विखुरलेलं जे कुटुंब आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं ते सावरण्याचं काम खरं तर मागच्या काही काळात आपण बघितलं तर सुनेत्रा पवारांनी यशस्वीरित्या पेललेलं दिसतंय. म्हणजे त्या स्वतःचं एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तो बाजूला ठेवून त्या कार्यकर्त्यांना सावरताना दिसतायत. त्या उपमुख्यमंत्री पदासारखी जी एवढी मोठी जबाबदारी आहे ती सुद्धा सशक्तपणे पेलताना दिसतायत. त्या सरकारच्या बाजूनं किंवा सरकारी कार्यक्रमांमध्ये सुद्धा जेव्हा जात असतात त्यावेळेस जे अजितदादांचं कायम अजितदादा ज्या कार्यक्रमांना जायचे तिथे येणाऱ्या उपस्थितांची जी निवेदनं असायची ती निवेदनं घेऊन त्यावर तात्काळ ते प्रश्न मार्गी कसे लागले पाहिजेत या दृष्टीनं जशी अजितदादांची कार्यपद्धती होती कुठेतरी ती कार्यशैली सुद्धा आत्मसात करताना आपल्याला सुनेत्रा पवार मागील काही काळापासून पाहायला मिळाल्यात. त्यामुळे आता हे सगळं जे चित्र आहे म्हणजे बारामतीची पोटनिवडणूक ही एका हाती सुनेत्रा पवार जरी जिंकणार असल्या तरी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तो संयम ठेवणं अजितदादांनी दिलेली जी शिकवण आहे की आपल्याला संयम ठेवायचा आहे, आपल्याला बारामतीचा विकास करायचा आहे आणि बारामतीचा विकास करत असतानाच आपल्याला जो आपला सोबत असणारा जो मित्रपक्ष आहे, इतर जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांना कुणाला तुटल्याची भावना असेल, त्यांना मात्र सावरण्याचं काम या सुनेत्रा पवार करताना दिसतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.